आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांची नाराजी। सध्या सीएम पदासंदर्भात कोणतीही चर्चा नको, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी माझ्या पक्षामध्ये कोणी इच्छुक नाही, आम्हाला सत्तेमध्ये परिवर्तन हवं आहे। राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन देण्याची इच्छा। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आमचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून भाजपने 2019 मध्ये फडणवीसांनी आमच्या जागा पाडल्या होत्या, राऊतांचा आरोप। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल। मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर नाना पटोलेंचं वक्तव्य। ठाकरे सीएम पदासाठी महाविकास आघाडीची साथ सोडू शकतात, मला पवारांनी सीएम पदाचा शब्द दिला होता असं ठाकरे म्हणू शकतात। चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण केले जाणार, सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णय। भाजप आणि संघाच्या सर्व्हेवर भाजपच्या आमदारांचे भविष्य ठरणार। दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता, उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विदर्भ दौरा आखला। यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा दौरा करणार, राज ठाकरे यांचं वक्तव्य। कुचकामी म्हणून पोलीस यंत्रणा कुचकामी म्हणून पवारांना सीआरपीएफची सुरक्षा, पवारांबाबत माहिती घेण्यासाठी सुरक्षा दिली जाऊ शकते, राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवारांची सुरक्षा ही देशासाठी महत्त्वाची, शरद पवारांच्या काळजीपोटी सुरक्षा वाढवण्यात आली। शरद पवारांच्या सुरक्षेवर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया।